मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत सर्वांच्याच आवडीची व्हेज मॅगी। चला तर मग बघूया त्याचं साहित्य। व्हेज मॅगीसाठी आपल्याला लागणार आहे कोबी, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, लसूण, हिरवी मिरची आणि मटार। मटार तुम्ही फ्रेश घेऊ शकता किंवा फ्रोझन, आणि मॅगी। या सर्व भाज्या आपल्याला छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत। आता आपण फोडणी करून घेऊयात। यात टाकला आहे तेल, उभा चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे। यात टाकूयात परत बारीक चिरलेला टोमॅटो। यात जिरे मोहरी टाकायची नाही आहे। हे दोन्ही छान परतले की यात टाकूयात हिरवी मिरची। तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची यात कमी जास्ती घाला। आता यात टाकली आहे उभी चिरलेली शिमला मिरची। हे सर्व आपण छान परतून घेऊयात। हे थोडे परतले की यात टाकूयात उभा चिरलेला कोबी। आता यात टाकूयात आपण थोडंसं वाटलेलं लसूण। हे छान परतून घेऊयात आणि यात टाकूयात नंतर थोडंसं मीठ। मीठ अगदी 2 चिमटच टाकायचं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असणार आहे। हे फक्त भाज्यांसाठी थोडंसं टाकायचं आहे। आता यात टाकून घेऊयात मटार आणि ह्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेऊयात। मॅगी शिजायसाठी जेवढे आवश्यक आहे तेवढे पाणी टाकून घ्यावे। भरपूर भाज्या घातल्यामुळं ही मॅगी अतिशय पौष्टिक होते। आपण यात टाकूयात मॅगी मसाला। याला चांगली उकळी आली की आपण यात टाकूयात मॅगी आणि याला झाकून छान शिजवून घेऊयात। तुम्ही अजून यात गाजरही ॲड करू शकता। सीझनमधल्या कुठल्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या यात ॲड करू शकता। मॅगी म्हटल्यानंतर मुले लगेच खायला तयार होतात। अशा प्रकारे भरपूर भाज्या घालून तुम्ही ही मॅगी मुलांना खाऊ घालू शकता। आता आपली मॅगी मस्त शिजली आहे। मॅगी जास्त मोकळी करायची नाही, थोडीशी ओलसर ठेवायची। तयार आहे आपली गरमागरम व्हेज मॅगी। करून बघा, आस्वाद घ्या आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।